नमस्कार शेतकरी मित्रांनो, यावर्षी शेतकऱ्यांचं अतोनात असं नुकसान झालेलं आहे। कारण मागच्या वर्षी पाऊस नव्हता म्हणून नुकसान झालं होतं आणि या वर्षी पाऊस इतका पडला की जास्त पाऊस पडल्यामुळे नुकसान झालं आणि काही भागात तर इतकी अतिवृष्टी झाली की शेतात माती सुद्धा राहिलेली नाही। पिकं तर गेलेच पण माती सुद्धा राहिली नाही, इतकं अतोनात नुकसान झालं। त्यामध्ये मग कापूस पीक असेल, सोयाबीन असेल, इतर बरेचशा पिकांचं असं शेतकऱ्यांचं नुकसान झालं। आता शासन यासाठी मदत देणार आहे, पण आता मदत देणार किती? आता ओरिजिनल पिकाचं नुकसान किती होतंय? समजा एखाद्या शेतकऱ्याचं 2 एकर सोयाबीन वाहून गेलं तर सरासरी एक 7, 8, 9 क्विंटल सोयाबीन त्या शेतामध्ये होत असतं। म्हणजे 2 एकरचं 8 दोन्ही 16 क्विंटल नुकसान त्या शेतकऱ्याचं झालंय। समजा आजचा भाव आहे 4892, ह्या भावानुसार जरी धरलं तर 16-85 रुपये म्हणजे त्या शेतकऱ्याचं नुकसान होतं। तर मित्रांनो, मग जर नुकसान एवढं झालंय आणि मदत किती मिळणार? आता मदतीचे निकष हे जुने वेगळे होते, आता नवीन शासनाचा GR आलाय, पण आता मदत मिळणार कोणत्या निकषानुसार? मग आता ही मदत कशी मिळायला पाहिजे शेतकऱ्यांना? कारण नुकसान जास्त होते आणि मदत कमी मिळते। हे 16-85 बरोबर आहे का रे? मग शेतकऱ्याचं नुकसान जास्त होतंय आणि मदत मिळून किती मिळत असते? मग शेतकऱ्यांचं जेवढं नुकसान झालंय तितकी मदत शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे का नाही? तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा तुम्ही नक्कीच कमेंट मध्ये कळवत जा मित्रांनो, कारण त्यानुसार आपल्याला मग पुढे काही गोष्टीवर बोलता येतं आणि शेतकऱ्यांच्याही मनात काय आहे नेमकं हे सुद्धा कळायला वाव मिळतो। होतंय काय मुळात की असे जे नुकसान होते तर अशा वेळेस शेतकरी हे नुसता सर्वे करून देतात, तलाठी सर्वेला येतात, अधिकारी येतात, कृषी सहाय्यक येतात, सर्वे होऊन जातो आणि मदत त्या शासनाच्या अनुषंगाने जी द्यायची ते देतात, पण ओरिजिनल शेतकऱ्याचं नुकसान जास्त होतंय आणि मदत कमी मिळते। आता त्यामध्ये जुने निकष काय होते मदतीचे? तर NDRFच्या निकषानुसार मदत जुनी ही 2 हेक्टर पर्यंत मर्यादा होती। कोरडवाहूसाठी 8500 रुपये मदत जुनी मिळत होती आणि बागायती क्षेत्रामध्ये जर नुकसान झाले असेल तर बागायती क्षेत्रासाठी 17000 रुपये हेक्टरी मदत मिळायची। आता शासनानं नवीन GR काढलाय, पण आता मदत देते किती ते त्या देण्यावर अवलंबून आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे हे सुद्धा मी सांगणार आहे तुम्हाला। तर मित्रांनो, बागायती क्षेत्रासाठी 17000 होती आणि फळपिकांचं नुकसान झालं तर 22500 रुपये मदत ही जुन्या निकषानुसार मिळायची। आता शासनाने एक नवीन निकष म्हणजे GR काढलेला आहे आणि नवीन निकषानुसार मदत देण्याचं जाहीर केलंय शासन निर्णय काढून, पण आता देताना नेमकी खरंच शेतकऱ्याच्या खात्यात येते किती? आणि ठीक आहे, समजा ही मदत नव्या निकषानुसार दिली किंवा जुन्याही निकषानुसार दिली, आता हे जे तुम्ही आकडे ऐकले की बागायती क्षेत्रासाठी 17000, कोरडवाहूसाठी 8500 आणि फळपिकासाठी 22500, पण मित्रांनो आता हे आकडे पाहिले म्हणजे आपल्याला एवढी मिळते असं होत नाही। यामध्ये सुद्धा आपल्या शेतीचं नुकसान किती टक्के धरलेलं आहे, म्हणजे आपल्या पिकाचं नुकसान किती टक्के धरलंय त्यानुसार ती मदत मिळते। म्हणजे एवढं नुकसान झालंय आता आणि एवढी मिळणारच आहे असं कधीच होत नाही, कारण हेक्टरी ती मदत असते। मग त्यामध्ये त्या हेक्टरच्या म्हणजे त्या शेतातलं नेमकं किती टक्के नुकसान धरलंय हे महत्वाचं आहे। आता ज्यावेळेस पंचनामा होतो, शेतीचा सर्वे होतो, त्यावेळेस नेमकं किती टक्के नुकसान धरतात तर ते ज्यावेळेस अधिकारी सर्वेला येतात किंवा पीक विमा कंपनीचा कर्मचारी सर्वेला येतो, मग त्यानं किती क्षेत्र आपलं नुकसानीचं धरलंय, त्यामध्ये किती नोंदवलंय हे सुद्धा आपलं पाहण्याचं काम आहे। आता त्या संबंधीचा व्हिडिओ आपण काल टाकलेला आहे आपल्या चॅनलवर, तो व्हिडिओ आहे की नेमकं किती टक्के नुकसान धरलंय हे आपण कसं बघितलं पाहिजे, त्यासाठी त्याचा फोटो आपल्याजवळ पुरावा म्हणून घेतला पाहिजे। कारण एखाद्या वेळेस आपल्याला जर त्याची पुढे आपल्याला मदत कमी मिळाली तर त्याची आपल्याला कार्यवाही त्याची म्हणजे पाठपुरावा करण्यासाठी की नोंद आपली समजा 80% धरली होती
आणि आपल्याला मदत ही कमी मिळाली, समजा 30% मिळाली किंवा 40% मिळाली, मग आपल्याला नुकसान जास्त झालेलं आहे, आपली नोंद घेत्या वेळेस जास्त नोंद घेतली होती आणि आपल्याला नुकसान भरपाई कमी मिळाली, मग अशा वेळेस आपल्याला त्यासाठी कोर्टात सुद्धा जाता येतं त्या पीक विमा कंपनीच्या विरोधात. त्यामुळे आपण ते सुद्धा बघितलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या, आपल्या चॅनलमध्ये आहे. आता मित्रांनो, त्यामध्ये पुन्हा एक आता नवीन निकषानुसार मदत जर दिली तर ती मदत किती मिळू शकते आणि ही मदत मिळण्यासाठी आपल्याला बी काहीतरी करावं लागतंय. मग आपल्याला काय करावं लागतंय ते सुद्धा आपण बघणार आहोत, कारण शेतकऱ्यांनी सुद्धा काही करणं गोष्टी गरजेचं आहे. नाहीतर नुसतं हातावर हात बांधून बसले आणि मग नुकसान झालं, येईन मदत, सर्वे झालाय, तर तशी मिळत नाही मित्रांनो. त्यासाठी आपलं सुद्धा काही काम आहे. मग ते काय काम आहे तर ते सुद्धा बघणार आहोत. आता नव्या निकषानुसार कोरडवाहू क्षेत्रासाठी 13,600 रुपये मदत शासनाने देऊ केली. त्यानंतर जर बागायती क्षेत्राचं नुकसान झालेलं असेल, ज्यांची जमीन ओलिताखाली आहे, अशा शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमध्ये नुकसान झालं असेल तर त्यांच्यासाठी हेक्टरी 27,000 रुपये मदत ही नव्या निकषानुसार मिळू शकते. आणि ज्या शेतकऱ्यांचं बागायत फळपिकांचं नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांसाठी 36,000 रुपये हेक्टरी नुकसान मिळू शकतं. मग ज्यांचं फळपिकांचं नुकसान असेल ते मग मोसंबी असेल, तुमचं पपई असेल, कोणतेही फळपिकं, आता ड्रॅगन फ्रूट सुद्धा आपल्या मराठवाड्यात बऱ्यापैकी शेतकरी करायला लागलेत. मग अशा शेतकऱ्यांचं जर नुकसान झालं तर फळपिकांसाठी 36,000 रुपये हे नव्या निकषानुसार मिळू शकतात. आता मात्र मित्रांनो, ही मदत मिळण्यासाठी आपलं काय काम आहे? नुसतं अधिकारी आले, कर्मचारी आले, पीक विमा कंपनीचे सर्वेयर आले, सर्वे करून गेले म्हणजे ही हेक्टरी इतकी मदत जाहीर केली म्हणजे तितकी मिळणार आहे असं नाही. तर आपल्या नुकसानीचं किती टक्के नोंद झालेली आहे हे सुद्धा महत्वाचं आहे. ती नोंद आपण बघणं, नोंद करून घेणं हे आपलं सुद्धा काम आहे. आणि पुन्हा शासनाकडे शेतकऱ्यांनी सुद्धा मागणी करणं गरजेचं आहे की आम्हाला नव्या निकषानुसार आणि 3 हेक्टरच्या मर्यादेत, म्हणजे जुनी 2 हेक्टरच मिळत होती, 3 हेक्टरच्या मर्यादेत शासनाकडे मागणी करणं हे शेतकऱ्यांचं सुद्धा काम आहे. कारण एक लक्षात घ्या मित्रांनो, लहान बाळ जर आपल्या घरात असेल आणि ते लहान बाळ रडल्याशिवाय आई सुद्धा पाजत नाही, मग शेतकऱ्यांनी मागणी केल्याशिवाय हे शासन शेतकऱ्याला मदत तरी कसं करील याचा सुद्धा विचार शेतकऱ्यांनी केला पाहिजे. आणि एक मी वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की शेतकऱ्यांनी एकत्र झाल्याशिवाय शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव, शेतकऱ्यांचे अनुदान असो, शेतकऱ्यांचा पीक विमा असो, हा कधीच मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना एकत्र व्हावं लागेल आणि शेतकरी जोपर्यंत एकत्र होणार नाही तोपर्यंत ह्या गोष्टी घडणार नाहीत, हे लक्षात घ्या. त्यामुळे प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी एकत्र व्हायचं, गावागावातील शेतकऱ्यांनी एकत्र होऊन तालुक्यात एकत्र व्हायचं. मग तुम्ही तालुका कृषी अधिकाऱ्याकडे म्हणा किंवा तहसीलदाराकडे म्हणा या गोष्टींचा पाठपुरावा करू शकता. तुमचं नुकसान झालंय त्याबाबत तुम्ही निवेदन देऊ शकता. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र व्हायचं. आणि यापुढे तर मी मित्रांनो असं ठरवणार आहे की जे शेतकरी एकत्र झाले तिथं जर त्यांचं आंदोलन, मोर्चा, निवेदन देण्यासाठी जाणार असले तर मी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे वैयक्तिक. कारण मलाही शेतकऱ्यांची खूप काळजी आहे, कारण मी एक शेतकरी आहे. जर शेतकऱ्यांनी अशा गोष्टी केल्या, निवेदन द्यायचं असेल, मोर्चा असेल, तर तशा ठिकाणी शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा प्रश्न असो, शेतकऱ्यांच्या अनुदानाचा प्रश्न असतो, त्या ठिकाणी मी स्वतः उपस्थित राहणार आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच मला सुद्धा कमेंट करून कळू शकता की या ठिकाणी आपण असं निवेदन देणार आहोत, मोर्चा, आंदोलन करणार आहोत. त्या ठिकाणी नक्कीच मी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र व्हावं आणि एकत्र झाल्याशिवाय ही मदत मिळणार नाही. आणि शासनानेही नव्या निकषानुसार शेतकऱ्यांना मदत द्यावी, कारण शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. एवढीच शासनालाही विनंती करतो आणि थांबतो. मात्र मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरही शेतकऱ्यांना शेअर करा. तर भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.